मसूर डाळ आणि मुगाची डाळ आता नेहमीच आपण बघत असतो की एक तर मुगाची डाळ फक्त, नाही तर मग मसूर डाळ फक्त, नाही तर मग तुरीची डाळ फक्त. पण मुगाची डाळ आणि मसूर डाळ, तर चला रेसिपी छान आहे. संध्याकाळच्या जेवणासाठी तुम्ही हा पदार्थ करू शकता. आता सकाळी उठलं, दुपार झाली, संध्याकाळ झाली, जेवणाला काय बनवायचं कळत नसेल तर हा चॅनल तुमच्यासाठी आहे. तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि ही रेसिपी शेवटपर्यंत बघा. तर इथे आपण घेतलेली आहे थोडीशी मुगाची डाळ आणि थोडीशी मसूर डाळ, आणि ह्या दोन्ही डाळी आता एकत्र करून घेऊया. आता ही मुगाची डाळ आणि मसूर डाळ एकत्र करून घेतली की एका कढईमध्ये घ्यायची आणि दोन्ही डाळी मस्त स्वच्छ अशा धुवून घ्यायच्या. आता इथे कुकर घेतलेला आहे. ह्या धुतलेल्या डाळी ज्या आहेत ना, त्या तुम्ही आता आपण कुकरमध्ये टाकून घेऊया. आता कुकरमध्ये टाकल्यानंतर त्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं, चिमूटभर हळद. ह्याचं प्रमाण असं मी काही सांगितलेलं नाही, कारण तुमच्या घरची माणसं किंवा तुम्हाला किती प्रमाणात करायचं आहे त्यानुसार तुम्ही ते ठरवू शकता. तर इथे छान अशा 2 ते 3 शिट्ट्या करून घ्यायच्या. आता इथे मी 2 ते 3 शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत. तर इथे आपली मस्त अशी डाळ शिजलेली आहे. आता तुम्हाला जर खूप अशी गाळ नको असेल, खूप अशी म्हणजे ज्यामध्ये ना पूर्ण डाळ अशी दिसत नाही किंवा तशी हवी असेल ना, तर तुम्ही 2 शिट्ट्या करू शकता. आणि जर पूर्ण अशी गाळ ग्रेव्ही टाईप हवी असेल ना, तर तुम्ही 3 शिट्ट्या करू शकता. 3 करू शकता किंवा 4 करू शकता तुमच्या आवडीप्रमाणे, कारण ती व्यवस्थित शिजली गेलेली पाहिजे. पण कोणाला अगदी अशी ग्रेव्ही आवडत नसेल, थोडी अशी डाळ दिसते असं आवडत असेल, तर तुम्ही 2 शिट्ट्या जरी करून घेतल्या ना तरीसुद्धा चालतात. आता हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं, कारण हळद टाकलेली आहे त्यामुळे रंगसुद्धा छान आलेला आहे. आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि बाजूला ठेवून द्यायचं. आता इथे फोडणी टाकूया. तर कढई गरम करण्यासाठी ठेवलेली आहे. कढईमध्ये तेल गरम झालेलं आहे. त्याच्यामध्ये टाकायची थोडीशी मोहरी छान अशी तडतडून घ्यायची. त्यामध्ये टाकायचं थोडंसं जिरंसुद्धा छान असं फुलून घ्यायचं. नंतर टाकायची आलं लसणाची पेस्ट, ही सुद्धा व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची. आणि त्याच्यामध्ये एक मोठ्या आकाराचा बारीक कट केलेला कांदा टाकायचा. कांदासुद्धा सोनेरी रंगावरती छान असा परतवून घ्यायचा. आता कांदा तळत आहे तोपर्यंत एक टोमॅटो घेतला. जो टोमॅटो मोठा होता तो कट करून घेतला आणि तो सुद्धा व्यवस्थित असं तळून घेऊया. आता प्रमाण वाढलं त्याच्यामुळे चमचासुद्धा मोठाच घेतला बरं का. आता छान असं मिक्स करून घ्यायचं आणि कांदा टोमॅटो दोन्हीसुद्धा तळून घ्यायचं. आता टाकूयात सुके मसाले, ज्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा टाकायचं मिरची पावडर. मिरची पावडरनं म्हणजे घरचा आहे त्यामुळे तिखट आहे, त्यामुळे 1 चम्मच असं मिरची पावडर टाकलेलं आहे. त्यामध्ये टाकायचा विकतचा किंवा घरचा काळा मसाला, ज्यात तुम्ही गरम मसाला वापरू शकता किंवा कांदा लसूण मसाला वापरू शकता किंवा काळा मसाला वापरू शकता. तर ह्या दोन्हीपैकी कोणताही तुम्ही जो तुमच्याकडे आहे तो तुम्ही वापरू शकता. आता इथे हळद नाही टाकलेली, कारण हळद आपण सुरुवातीलाच टाकली होती. आता हे तिन्ही मसाले व्यवस्थित, हे सगळं जे आहे ते व्यवस्थित तळून घ्यायचं. आणि आता टाकायची भरपूर अशी बारीक कट केलेली कोथिंबीर, कारण कोथिंबीर फोडणीत टाकली की त्याची चव आणि दिसायलासुद्धा जो पदार्थ असतो तो खूप छान दिसतो. चवीला तर छानच लागतो आणि कोथिंबीर व्यवस्थित तळली जाते, त्यामुळे कोथिंबीर फोडणीतच टाकायची. आता ज्या डाळी आपण शिजवून घेतल्या होत्या त्या ह्याच्यामध्ये टाकून द्यायच्या. आता तुम्हाला पाणी हवं असेल तर तुम्ही पाणी कमी जास्त करू शकता. कोणाला दाटसर आवडते, कोणाला खूप पातळ आवडते, त्यामुळे पाण्याचं प्रमाण तुमच्या जर दाटसर हवं असेल तर बऱ्यापैकी आहे समजा घट्ट, आणि खूप पातळ हवं असेल तर पाणी अजून वाढवू शकता. मी इथे ज्या पातेल्यात आपण डाळ काढून ठेवली होती त्याच पातेल्याने थोडंसं पाणी टाकलेलं आहे. चवीनुसार मीठ टाकायचं आणि एकदा मिक्स करून घ्यायचं. आता तुम्ही ना आपले व्हिडिओ कुठून बघता, कोणत्या गावातून बघता, कोणत्या शहरातून बघता, हे कमेंट करून नक्की सांगा. म्हणजे आपली जी काही हळूहळू स्लो जी फॅमिली तयार होती आहे ती नेमकी कुठून तयार होती हे सुद्धा मला कळेल. त्याच्यामुळे नक्की कमेंट करून सांगा की तुम्ही व्हिडिओ कुठून बघता. आता छान अशी उकळी ह्याला काढून घ्यायची.
तर इथे आपल्या डाळीला मस्त अशी उकळी आलेली आहे. छान अशी सहज म्हणजे छान एक 2-3 मिनटं असं छान उकळून घ्यायचं ना, म्हणजे जितकं आपण व्यवस्थित असं उकळून घेतो ना, तेवढी म्हणजे डाळीची असू दे किंवा भाजीची चव अजून छान येते. त्यामुळे असं छान उकळवून घ्यायचं, हलवून घ्यायचं, कारण त्याच्यामध्ये मुगाची डाळ आहे जी खाली चिटकू शकते तळाला. त्यामुळे जरी आपलं वरण शिजत असलं किंवा उकळत असलं तरीसुद्धा हलवून घ्यायचं, म्हणजे मुगाची डाळ तळाला चिटकणार नाही. आणि भरपूर अशी बारीक कट केलेली कोथिंबीर टाकायची परत एकदा, जेणेकरून ती खूप छान लागते. आता तयार झाली आपली मस्त आमटी, जी मुगाच्या डाळीची आणि मसूर डाळीची आहे. आता नेहमी जर आपण मुगाच्या डाळीची किंवा नेहमी आपण तुरीच्या किंवा मसूरच्या डाळीची खाल्ली तर बऱ्याचदा आपल्याला कंटाळा येतो. त्यामुळे दोन्ही डाळी एकत्र केल्यानं ते खूप छान लागतात चवीला. आणि मसूर डाळीमध्ये जर मूग डाळ वापरली तर जेव्हा आपण आमटी करतो ना, तिला एक दाटसरपणा यायला पण मदत होते. त्यामुळे तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. आणि रेसिपी कशी वाटली ही कमेंट करून नक्की सांगा. आता जर तुम्ही ही भाताबरोबर किंवा चपाती, भाकर तर तुम्ही नक्की खाऊ शकता. कशाबरोबरही ती खूप छान लागते. भाकरीसोबतही खूप छान लागते. आणि जेव्हा संध्याकाळी सगळे घरी असतात, दिवसभर आपण टिफिनसाठी जेव्हा भाज्या देतो ना, त्या भाज्या सुक्या असतात. पण संध्याकाळी जर अशी पातळ भाजी केली, त्यासोबत एखादी भाजी, वरण, भात, आता चपाती असू दे किंवा भाकर, ह्या दोन्हींसोबत ती खूप छान लागते. नक्की एकदा ट्राय करा. कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि जाता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर असंच भेटूया एका नवीन रेसिपीसोबत, जी नेहमीप्रमाणे साधी आणि सोपी असेल. थांबा, तुम्ही सबस्क्राईब करायचं विसरलात का? नक्की सबस्क्राईब करून जा, कारण तुमचं एक सबस्क्राईब मला खूप मोटिवेशन देऊन जातं. तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.